नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळ व्यवस्थित चालण्यासाठी लवकर आणि त्याला तोल न जाता चालता येण्यासाठी बाळाची कशा पद्धतीने काळजी घेणं, कोणत्या विशेष गोष्टींमध्ये बदल करणं, बाळाचा आहार कशा पद्धतीने देणं, या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही। बाळाचं चालण्याचे योग्य वय काय आहे याबद्दलही या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडले तर लाईक, कमेंट आणि शेअर करा। बाळाने त्याच्या विकासातील प्रत्येक टप्पा वेळेवरती आणि व्यवस्थित पूर्ण करावा असं प्रत्येक पालकांना वाटतं। यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाचं चालणं। बाळाच्या हात, पाय यांची सुसंगती, बाळाचे मसल्स आणि हाडांची मजबूती आली, बाळाला बॅलन्स करणं जमू लागलं की बाळाला चालता येऊ लागतं। त्यापूर्वी बाळाचं एका कुशीवर वळणं, पालतं पडणं, मान पकडणं, हात पायावरती उठण्याचा प्रयत्न करणं, रांगणं, पकडून उभा राहणं या क्रिया व्यवस्थित येणं खूप गरजेचं असतं। बाळ पलटी कशा पद्धतीने होऊ शकतं, बाळाला रांगण्यासाठी काय काळजी घेणं गरजेचं आहे याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण सुजान संगोपन या चॅनलवर पाहू शकता। प्रत्येक मूल हे वेगळं असतं। बाळाच्या हाडांच्या, स्नायूंची मजबूती, बाळाच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात। त्यामुळे बाळाचं चालण्याचं वय थोड्याफार प्रमाणात पुढे मागं असू शकतं। साधारण 10 ते 18 महिन्याच्या पूर्वी जवळपास बाळ चालण्याचा प्रयत्न चालू करतं। बाळाच्या विकासातील एक टप्पा पूर्ण झाला की पुढचा टप्पा गाठण्यासाठी सगळे प्रयत्न बाळ स्वतःहून चालू करतं। पालकांनी यासाठी फक्त मदत करणं, प्रोत्साहन करणं आणि बाळाची काळजी घेणं गरजेचं असतं। 10 ते 15 महिन्याचं बाळ पकडून आधार घेऊन हळूहळू चालणं चालू करतो। बाळ 18 महिन्याचं होईपर्यंत आधार न घेताही चालू शकतो। बाळ सुरुवातीला एका कुशीवर वळायला शिकतं। बाळाचे हात पाय स्थिर होऊ लागतात, ताकद येते आणि बाळ पलटी होणं शिकतं। हात आणि पायांचा आधार घेऊन उठायला शिकतं, रांगायला आणि पकडून उभं राहायलाही शिकतं। सुरुवातीला बाळाला आधार देणं गरजेचं असतं। बाळाला पकडून उभं राहता येऊ लागल्यानंतर बाळ थोडा आधार घेत चालायला शिकतं। बाळाच्या स्नायूंना मजबूती आणि हाडांना ताकद हळूहळू येणं चालू होतं। त्यासोबतच शरीरालाही थोडीशी स्थिरता, हातापायांची सुसंगती वाढलेली असते। त्यामुळे हळूहळू बाळ आधार न घेता ही पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतं। बाळाचा उत्तम शारीरिक विकास व्हावा आणि बाळाने प्रयत्नशील राहावं यासाठी नेहमी त्याला मोकळं खेळू द्या, प्रयत्न करू द्या। संतुलन आणि समन्वय विकसित होण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची असते। 8 ते 9 महिन्याच्या बाळाचे वस्तू हातात पकडता येतात, उचलता येतात, त्याला व्यवस्थित बसता येतं, वळता येतं। पायाने जमीन दाबणं, लाथ मारणं, आधाराने उड्या मारणं, आधाराने उभे राहणं या गोष्टी जमू लागतात। म्हणजे बाळांच्या स्नायूंना ताकद येण्यासाठी गरज असते। बाळाच्या उत्तम शारीरिक विकासासाठी बाळाला पुरेसा पौष्टिक आणि संतुलित आहार, आईचं दूध नियमितपणे द्या। बाळाला सूर्यप्रकाशात नियमित चेकवा, पुरेशी झोप, विटॅमिन्स आणि मिनरल्सची सप्लिमेंट, बालगुटी, सुवर्णजल देण्याचाही फायदा दिसून येतो। बाळाला रांगणं चांगलं जमू लागलं की बाळ आधार घेऊन उठू लागतो। मग आधार घेत हळूहळू पाऊल टाकतो आणि बाळाला स्वतः बॅलन्स घेऊन पाऊल टाकता आला की आधार न घेताही बाळ पहिलं पाऊल टाकू शकतो। 4-5 पावले त्याला चालता येतात आणि त्यावेळी बाळाला स्वतःचा आणि पालकांचा आनंद खूप मोठा असतो। बाळ जेव्हा पहिल्यांदा आधाराशिवाय चालतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह आणि आत्मविश्वास मोठा असतो आणि हीच गोष्ट बाळाला परत प्रयत्न करायला, परत आधार न घेता चालण्याला प्रेरणाही देते। बाळाने एखादी गोष्ट केल्यानंतर बाळाचं कौतुक करा, प्रेम करा, कुशीत घ्या, म्हणजे बाळाला प्रोत्साहन मिळतं। बाळाला आत्मविश्वास आला की आता मी चालू शकतो, मग बाळ नेहमी चालण्याचा प्रयत्न करतं। बऱ्याचदा पडतं, धडपडतं, पण न थकता, न घाबरता प्रयत्न करत राहतं व काही दिवसातच बाळ छान आधाराशिवाय चालूही शकतं। बाळाच्या हाडांच्या मजबूतीसाठी नियमितपणे आहारामध्ये कॅल्शियम, फॉस्फरसयुक्त पदार्थ द्या। आवश्यक असेल तर सप्लिमेंट द्या। सूर्यप्रकाशामध्ये शेकवणंही गरजेचं असतं। बाळाच्या स्नायू मजबूतीसाठी नियमितपणे संतुलित, पौष्टिक आणि पुरेसा आहार, मसाज, शेक देणं गरजेचं असतं। बाळाचे हात, पाय, घोटे, पिंडी यांना नियमितपणे मसाज करा आणि हलके व्यायाम बाळासोबत करून घ्या, म्हणजे बाळाला चालण्यासाठी मदत मिळते।
बाळ उभे राहील त्यावेळी बाळाला आपल्याजवळ येण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्यामुळे बाळ स्वतःहून चालण्याचा प्रयत्न करतं. जेव्हा बाळ आधाराशिवाय चालत आपल्याकडे येतं त्यावेळी बाळाला खूप आनंद झालेला असतो. बाळ सुरुवातीला चालत असताना त्याचा तोल जाऊन पडू शकतो. त्यामुळे शक्यतो जमिनीवरती मऊ अंथरूण ठेवा, म्हणजे बाळ पडला तरी त्याला इजा होणार नाही. घरातील कोणे, भिंती, वस्तू बाळाला लागण्याची शक्यता असते तो भाग व्यवस्थित कव्हर करून घ्या. सुरुवातीचे काही दिवस बाळ चालण्याचा प्रयत्न करू लागल्यानंतर पालकांनी शक्यतो त्याच्या आजूबाजूला राहा, म्हणजे तोल गेला तरी पटकन सावरता येईल. बाळाची हाडे मजबूत नसतात ना चालण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्यामुळे बाळाच्या मसल्सवरती आणि हाडांवरती तणाव येऊ शकतो आणि त्याचा त्रास बाळाला होतो. हा त्रास जर जास्त वाटला तर बाळ स्वतः चालण्याचा प्रयत्न करणं सोडून देण्याची शक्यता जास्त असते. बाळ घाबरतं आणि चालण्यासाठी जास्त उशीर होऊ शकतो. बाळाचा उत्तम शारीरिक विकास होईल आणि बाळात स्वतःबद्दल आत्मविश्वास येईल त्यावेळी बाळ स्वतःहून प्रयत्न करणं चालू करतं. त्यामुळे बाळाला कोणतीही गोष्ट करून घेण्यासाठी जबरदस्ती करू नका. बाळ स्वतःहून प्रयत्न करण्याची वाट पहा. इतरांची आणि आपल्या बाळाची तुलना करू नका. काही मुलं 15 महिन्यानंतरही प्रयत्न चालू करू शकतात, त्यामुळे त्यामध्ये काळजीचं विशेष असं कारण नाही. जर बाळाचा शारीरिक आणि बौद्धिक विकास योग्य वाटत नसेल, 15 ते 16 महिन्यानंतरही बाळ कोणतीही हालचाल जास्त करत नसेल, रांगणं, उभं राहणं, चालण्याचा प्रयत्न करत नसेल, तर अशा वेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं असतं. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. आणि बाळ कधी चालू शकतो, बाळ चालण्यासाठी आपण त्याला काय मदत करणं गरजेचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला मिळाली असेल. सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहू शकता. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला लाईक, कमेंट, शेअर करा. थँक्यू.